हाय गाईज अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे पप्पांचा बर्थडे आणि मी आताच उठलेली होती. तुम्ही तर बघू शकता की मम्मी म्हणजे आज पप्पांचा बर्थडे आहे तर काय करते पप्पा तुम्ही बघूच शकता. थांबा मी तुम्हाला दाखवते. पप्पा आज तुमचा बर्थडे आहे ना? हो मेरा बर्थडे है. सगळे बर्थडे है बर्थडे हैप्पी बर्थडे बोलने का आया मेरा छोटा लड़का. ब्लॉगिंग करायला लागली ती. आज मी तिला ना सांगितलं खूप की ब्लॉग बिग बनव काय काय कर. तिला असं व्यवस्थित बोललो मी. आणि ही मोठी पोरगी हिला पण बोललो. ते आता उठले आहे ना तीच करायला लागली ब्लॉग. व्हेरी गुड. आणि मम्मी आता जेवण बनवते आणि दीदी पण आताच उठली. तर मम्मी काय बनवतेस तू आता? बोल ना. तर इथे दीदी पण उठलेली आहे. तू पप्पाला हॅपी बर्थडे नाही बोलली? अच्छा ठीक आहे. आणि मी इथे टी व्ही बघत होती. बॅक कॅमेरा कसा होतो. आणि मम्मी इथे जेवण करत आहे. पप्पांचा बर्थडे आहे त्याच्यामुळे. बड्डे आहे पण इथं सिलेंडरचा प्रॉब्लेम झालाय. सिलेंडर आपला बुक केलाय पण तो काय आला नाही अजून. कधी येतो काय माहिती नाही आहे की नाही. चपात्या करायला घेतल्या. सोन्याला काय खायचे? शेवची भाजी, शेवची भाजी, चपाती आणि पुरी आणि श्रीखंड. हे सगळं मम्मी करत आहे पप्पांच्या बर्थडेला. आणि दीदी तुला कसं वाटतंय मी ब्लॉगिंग स्टार्ट केले तर? ब्लॉगिंग स्टार्ट केलेस तुम्ही तर मला आश्चर्यचकित वाटते की तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग केला. हो मी स्टार्ट केलंय आता. तू पण कर. आणि आज आहे ना, आज गुढीपाडवा आहे आणि आज आम्हाला सगळ्यांना सुट्टी आहे. आणि आजच्याच दिवशी पप्पांचा बर्थडे पण आहे. त्याच्यामुळे आम्ही असे घरातच येतो. नाहीतर आम्ही घरात नसतो. आम्ही शाळेला जातो पण आज आम्ही घरात आहेत. आणि सिलेंडरचा खूप काय काय आहे. तर मित्रांनो आता आहे आज 19 मार्च 2026. हे बघा आज बड्डे आहे माझा. बड्डे हे बड्डे का खाना शेवची भाजी, चपाती, इकडे कांदा वगैरे, लिंबू वगैरे आणि श्रीखंड पुरी वगैरे. ठीक आहे. हे सब बनाया मेरी वाईफ ने. ही बघा माझी वाईफ दिसते का तुम्हाला? हिनेच बनवले ते. आणि आजपासून आपण या पोरींना ट्रेनिंग पण देतोय. बनाओ साला रील बनाओ, फोटो बनाओ, ये बनाओ वो बनाओ. लगेगा 5-6 साल 10 साल फेमस होने में. लेकिन फेमस हो जाओगे. हां आपलं स्वप्न आहे ते. श्रीमंत होण्याचे चान्स असतात तर ते सोडायला नाही पाहिजेत. सगळं तिला असं वाटतं की मी ताटात पाय द्यायला जाईल. कशाला ताटात पाय देईल? मला माहिती आहे खाली ताट ठेवलं जाईल. चला आता जेवतो. जेवण आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो झालंय असं. आता मी चाललोय बाहेर. जेवलो. ॲक्च्युली बाहेर कशाला चाललोय तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. आम्ही केलेला गॅस बुक त्याला झाले आता 6-7 दिवस. 6 दिवस झाले असतील ना. रविवारी केला. हा 1 आठवडा झाला. तर आता जसं तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही लोक बघताय गॅसची प्रॉब्लेम वगैरे काय. तर आम्ही जिथे आमची एजन्सी आहे गॅस एजन्सी, जरा तिकडे जाऊन आम्ही चेकआउट करतो काय नक्की परिस्थिती, का नाही आला गॅस वगैरे. तर एकदा जाऊन येतो तिकडे म्हणजे तुम्हालाही समजेल हा जो रिअल सिच्युएशन आता सध्याची चालू आहे गॅसची. तर काय प्रॉब्लेम आहे ते आम्हालाही कळेल आणि तुम्हालाही कळेल. बघत राहा. तर हे बघा इथे भारत गॅसचं गोदियाचं हे तिथे आलो होतो आपण. विचारलं त्यांना. आज म्हणे 11-12 तारखेला ज्यांनी बुक केलं त्यांचं आज डिलिव्हरी होते. एका बुकिंग डेटचं काय त्यांनी दाखवलं की लिहिलेलं आहे ते हां तिकडे लिहिलेलं आहे त्यांनी. पण मी सांगतो ना आता लिहिलेलं आहे तिकडे आतमध्ये जाऊन दाखवलं. ते एका डेटचं ते म्हणतात 11 तारखेचं 2-3 दिवस, असं 12 तारखेचं 2-3 दिवस बुकिंगचे जे आहेत ते डिलिव्हरी करायला तेवढा वेळ जातो आहे.
त्या हिशोबाने ते करतायत. मग आपलं 15 तारखेची बुकिंग आहे, त्या हिशोबाने त्यांना 7-8 दिवस अजून लागतील. झाली आपली विचारपूस करून. 19 तारीख आहे. आज 19 आहे, म्हणजे अजून 7-8 दिवस जातील, म्हणजे 15 दिवसात 30 तारखेच्या आसपासच येईल. राजू आणि ते रोज तरी आला. हा ना, हो. त्यांनी येऊन विचारायला नको इकडे. इथे गाडी लावली आपण, गाडीकडे घेऊ आणि जाऊया. विचारपूस तर केली आहे आपण, बघू 7-8 दिवसात येतो का. नाही 10-1 दिवस चालेल अजून. काय माहिती मी कधी लावलं ऑपरेशन. अरे 10-1 दिवस. आपण मी ऑपरेशन झाल्यानंतर पण मी वापरला कुठे महिनाभर. तू महिनाभर तिकडे होती ना आईकडे. तो तुम्ही वापरला आणि तो संपला. चपात्या करता करता तू म्हणलं का मी उठवलेलं तेव्हा लावलाय तो. अच्छा, बघूया 10 दिवस चालला पाहिजे, नाही तर मग आहे मग चूल लावा, चूल तुला आणि मोठे चूल लावा कार्यक्रम करायला लागेल. चला. तर मित्रांनो, मी आता पोचलोय घरी. तिथे जाऊन परिस्थिती बघितली आपण, काय आहे काय नाही. ॲक्च्युअलमध्ये झालं आहे असं की जसं सांगितलं गव्हर्नमेंटने की 25 दिवसामध्ये तुमचे गॅस येतील बुक केल्यावर, तोच प्रकार आहे. आज आपण गेलो तर अजून 7-8 दिवसांनी आपला गॅस येईल असं तिथे सांगितलं. बरेच लोक गेलेले विचारायला, पण काय अशी लोकांची लाईन आहे, गर्दी आहे वगैरे असा काय प्रकार दिसला नाही मला तिथे. तर हे एक आहे, ही ॲक्च्युअल सिच्युएशन आहे. मग येताना गर्मी आहे तर थोडी लस्सी घेतली. लस्सी लेके आया, लस्सी जैसी कोई नहीं हैं. आणि तिकडे आमचा छोटा बाबू. छोटा बाबा अजूनपर्यंत जेवत होता. हो का, आपण गेल्यापासून. तेव्हापासून बापरे, क्या बोलने का उसको. दे मस्त पैकी लस्सी आणले, लस्सी खाऊ. लस्सी जैसी कोई नाही. जरा लस्सी तर प्यायची असते ना. हा लस्सी खातो ना, ती थोडी जाड असते ना बाळा. दही काय करतो, पितो का खातो. काय प्रकरण आहे. दही खातो का पितो. जर मी दही एवढी वाढली. खातो. आज हा, 11 दही खातो ना आपण. हा हा, आणि 11-12 तारखेला दही काय booking बोलतात, केलंय. पी बोलतात का. दही पी, पातळ असेल तर पी बोलणार. दही जाड असले की काय बोलतो, खातो. मग तसंच लस्सी आता काय आहे, जाड आहे, त्याच्यामुळे लस्सी काय बोलणार आपण, खातो. ज्यांनी लस्सी 11-12 तसं पितो पण बोलतात, केलंय, खातो पण. त्याचं- डिपेंड्स कशी आहे ती, एकदम पातळ आहे का जाड आहे त्याच्यावर आहे. चलो दोस्त, आणि चम्मच पण आणतो. ते खाऊन घेऊ आपण. जरा गरमी से आहे. काय पाहिजे मला इथे. तर पण आलो आहे चायनीज खायला. फेवरेट डिश ग्रीन राईस. बड्डे आहे तर बड्डे झाला पाहिजे ना तसा. हां, म्हणून चायनीज. केकच्या जागी चायनीज खाऊ त्यांना बघू. हा ना, चला. आला ड्रीम राईस, हे त्याची ग्रेव्ही आणि ते लॉलीपॉप आहेत त्या ग्रेव्हीमध्ये. यांना फ्राईड राईस मागवलेला, तो हाफच आणला त्यांनी, फुल सांगितलेलं. तर आता थोडा वेळ लागेल त्याला फ्राईड राईस बनवेल तेव्हा देईल. तो हे घेऊया का वाटून. चला. तर खाल्लो पिल्लो, बाहेर निघालो. आता काय शोधते तू. हा, वाजलेत 8:45. 8:45 झाले. चला आता इथे घरी.